याच्यात झालेत ना फार मग पुढे तुम्हाला पहिले तुम्हाला तेवढ्याच बातम्या कोटी पेटीचा घ्या राहू नाही नाही बाहेर समोर नाही सर आमच्या देखत ओढून घेतोय आम्ही त्याच्यावर माझे सामने सर ओढायला पण तरी तू ओढत सोडत नाही आम्हाला माझ्या सामने मुलाला ओढीत फरफडीत केलं मी पुढे त्या बांधावरून उडी मारली रस्ता नाही जनावरांची वैरण टाकून त्या गाळातून येतो जातो आम्ही तर तिथून उडी मारली तर त्यांनी चारकाळी फोडली माझ्या बाळाला असं हिसकून दोन्ही पंजे वर गेले रक्ताच्या गुळण्या पडल्या माझ्या सामने माझा गळा का झाला पूर्ण माझं काय करावं मला काहीच सुचेना माणसं येस्तवर खूप बाळाला त्यांनी रोहनला ते येड्या गवताच्या पुढे नेलं 2-3 माणसं आली ते उसात घेऊन गेलं साहेब तहसीलदारांना आम्ही सांगितलं तर तहसीलदार आले सुद्धा आलेत का ते पण आम्हाला तोंड दाखवायला तयार नाही तहसीलदार अजून आले नाही उपमुख्यमंत्री आले तिथं साहेब आले आणि तहसीलदार इथं हजर नाही त्यांना कोण सांगते का येऊ नका इथं ते मोठा प्रश्न आम्हाला परत पाहिजे नाही साहेब आमची जगण्याची इच्छा नाही राहिली साहेब समाजावर संकट येतं त्यावेळेस त्यांनी आलंच पाहिजे ना कशासाठी यांचं खेळांचं त्याचं वय यांना बाहेर काढायचं का नाही आता ही भीती आता शेवटचं आहे ना यांना सगळ्यांना सांगा आणि बिबट मुक्त करून टाका आम्हाला काय बिबट नको झाल्याशिवाय आम्हाला रस्ता नाही येणार याला आळा बसा बाहेर एवढं करा काय नाहीतर शेती सुद्धा मजूर साहेब कोण येतच नाही आमच्याकडे